तर आजचा आपला प्रोग्राम आहे राईट अ सी प्रोग्राम टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर. एक स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं आहे आपल्याला. इथं पर्सन नावाचं एक स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं आहे. त्याच्यामध्ये नेम आणि ॲड्रेस घ्यायचा आहे आपल्याला. विच कंटेन अनदर स्ट्रक्चर, म्हणजे आपल्याला स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर घ्यायचं आहे. आता पर्सन राहणार आहे, पर्सन आपलं एन व्हेरिएबल राहणार आहे आणि एक बर्थ डेट नावाचं एक व्हेरिएबल राहणार आहे. व्हेरिएबल म्हणजे स्ट्रक्चर राहणार आहे. नेस्टेड स्ट्रक्चर आपण यूज करणार आहे. तर नेस्टेड स्ट्रक्चरमधलं आपलं बर्थ डेट नावाचं जे स्ट्रक्चर राहणार आहे त्याच्यामध्ये डे, मंथ आणि इयर असे एक्सेप्ट करायचे डिटेल्स. आणि एन स्टुडंट आहे आपलं, एन पर्सनचे एक्सेप्ट करायचे आणि ते डिस्प्ले करायचे आपल्याला. जस्ट 15 बारकाला प्रोग्राम आहे. आता सुरुवात करू आपण. सुरुवातीला आपलं हेडर फाईलच राहणार आहे. include stdio.h. नंतर पहिले आपल्याला पर्सन नावाचं स्ट्रक्चर डिस्प्ले करायचं, आपलं क्रिएट करायचं आहे. मग त्याच्याकरता कीवर्ड आहे स्ट्रक्ट पर्सन. त्याच्यामध्ये आपले व्हेरिएबल राहणार आहे. आपल्याला त्यांनी व्हेरिएबल सांगितलेले आहे. नेम आणि ॲड्रेस असेच व्हेरिएबल सांगितले ना एकदम. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला नेम आणि ॲड्रेस नावाचे व्हेरिएबल घ्यायला लावलेलं आहे. कॅरेक्टर ॲरे राहणार आहे. त्याच्यामध्ये एक नेम नावाचा घेतला 20 आणि एक ॲड्रेस नावाचा घेतला 20. आता आपल्याला त्यांनी परत एक पर्सन नावाच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा एक स्ट्रक्चर बनायला लावलेलं होतं. मग ते स्ट्रक्चर होतं आपलं बर्थ डेट. मग परत आपल्याला इथं कीवर्ड यूज करायचा आता स्ट्रक्ट बर्थ डेट. बर्थ डेट नावाचा आपण एक आता नेस्टेड स्ट्रक्चर बनवून राहिलो आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला डे, मंथ आणि इयर घ्यायला लावलेलं होतं. इंटिजरमध्ये डे करता मी डी घेतो, मंथ करता एम घेतो आणि इयर करता वाय घेतो. आता एका पर्सनला काय किती डेटा असतं, बर्थ डेट असते एकच असते. मग आपलं हा ॲरे नाही राहणार आहे. मग इथं आपण जस्ट बी डिक्लेअर करू. पण मग आपल्याला एन पर्सन घ्यायला लावलेले आहे. मग आपल्याला इथं की कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर करावं लागणार आहे. मग पर्सनचं मी पी घेतो. समजा मी 20चा डिक्लेअर केला. मग आपल्याला जस्ट एक्सेप्ट करून डिस्प्ले करायचे आहे. मग आपल्याला परत आता मेन चालू करू आपण. इथं इंटिजर मेन. त्याच्यामध्ये आपल्याला एन पर्सन घ्यायचे. मग एक एन एक्सेप्ट करावा आणि एक आय लागन फॉर लूप करता. मग आता इथं मेसेज घ्या प्रिंट एफ एंटर टोटल पर्सन. त्याच्यामध्ये मग स्कॅन ॲपमध्ये रीड करून घ्या आपला एन आपण इंटिजरमध्ये घेतलेला आहे. मग पर्सेंटेज डी आणि अँड एन. इथं आपला एन एक्सेप्ट झालेला आहे. आता एक फॉर लूप लागेल आपल्याला. फॉर लूप आपला आय हा चालू होईल 0 पासून आणि आय आपला लेस दॅन जाणार एन पर्यंत आणि आय हा 1-1 वाढत राहणार. याच्यामध्ये आपल्याला मग एन डिटेल्स टाकायचे आहे ना, त्याच्यावेळेला मग आपल्याला एक ब्रॅकेट लागल. त्याच्यामध्ये एक मेसेज टाकून घ्या पहिले प्रिंट एफचा. एंटर पर्सनचे आपण पहिले पर्सनचे एक्सेप्ट करून घेऊ. पर्सनमध्ये आपण काय नेम आणि ॲड्रेस घेतलेला आहे ना. मग इथं एंटर पर्सन नेम अँड ॲड्रेस. एक स्लॅश एन देऊन टाका. आणि आता इथं आपल्याला नेम आणि ॲड्रेस एक्सेप्ट करून घ्यायचा आहे. मग इथं स्कॅन ॲपमध्ये स्कॅन ॲप नाव लागणार आपल्याला.
स्कॅनएफ आपण कॅरेक्टर ॲरेमध्ये घेतलेलं आहे, मग ते पर्सेंटेज यस इथं पर्सेंटेज यस आहे, मग ते घे आपल्याला अँड यूज करायची गरज नाही. पर्सन करता आपण पी यूज केला, पी ऑफ आय, कारण आयथ नंबरचा पर्सन राहणार आहे. पी ऑफ आय डॉट आपण नेम घेतलेला आहे, मग NAME नेम. परत पी ऑफ आयथ नंबरचा ॲड्रेस आणणार, आयथ नंबरच्या पर्सनचा ॲड्रेस आणणार आहे. इथं आपण आता ॲड्रेस करून घेतलं आहे, दोन्ही एक्सेप्ट करून घेतलेले आहे. आणि आपल्याला परत इथं हे पण एक्सेप्ट करायचं आहे, काय ते डे मंथ इयर पण एक्सेप्ट करून घ्यावं लागणार आहे ना, काय टाकायचं आहे काय नाही. मग आता इथं आपण हे टाकलं एकदा, समजा नेम आणि ते टाकलं लागलं तर आपण याच्यामध्येच करून घेऊ, जास्त लेंदी बनणार नाही. मग नेम ॲड्रेस अजून डे मंथ आणि इयर सगळे एकत्रच करून घेतले, म्हणजे जास्त लेंदी नाही होणार तर आता आपल्याला. परत आपण डे आणि ते सगळे इंटिजरमध्ये घेतलेलं आहे. मग इथं पर्सेंटेज डी 3 वेळेस पर्सेंटेज डी घेतलेला आहे. पण आता तुम्ही जर बघितलं तर नेस्टेड स्ट्रक्चर आहे. मग डे मंथ इयर एक्सेप्ट करण्याकरता आपल्याला पहिले पी ऑफ आयचं पण तो एक हे व्हेरिएबल आहे, मग तिथं आपल्याला पहिले पी ऑफ आय डॉट, मग आपण इथं काय यूज केलं आहे, बी यूज केलं आहे, बी डॉट. तुम्ही जेवढे नेस्टेड स्ट्रक्चर बनवशाल तेवढे फक्त जो सगळ्यात शेवट येतो एक नंबरला, मग असं एकामध्ये एक असं टाकत जायचं. मग आता डी एक्सेप्ट करायचं आपल्याला, डी इथं आता आपलं डे एक्सेप्ट झालेलं आहे. आता परत मंथ पण असाच प्रकारे एक्सेप्ट करायचा, पी ऑफ आय डॉट बी डॉट, मंथला आपण यम घेतलेलं आहे बहुतेक, हां यम कॉमा, परत पी ऑफ आय डॉट बी डॉट वाय. आता आपल्या इथं सगळ्या डिटेल्स एक्सेप्ट झालेल्या आहे. इथं आपलं पूर्ण आता पर्सनचे डिटेल्स एक्सेप्ट होऊन जाईल. आता त्यांना जस्ट डिस्प्ले करायचं आहे आपल्याला. परत एक फॉर लूप लागेल आपल्याला, फॉर आय परत आपलं 0 चालू होणार आहे. आय आपला लेस दॅन n पर्यंत जाणार आहे आणि आय आपला एक न सोडत राहणार. फॉर लूप कॉमन आहे, तुम्ही कोणता पण स्ट्रक्चरचा हे करा, प्रोग्राम करा, स्ट्रिंगचा करा. स्ट्रिंगमध्ये फक्त जे इथं हे दिलेलं आहे ना, इथं मी अँड आय यूज करतो, आय लेस दॅन n, तिथं चेंज होतं फक्त, जस्ट दुसरं काही चेंज नाही होत. तर डिस्प्ले करायचं आपल्याला एकच मेसेज राहणार आहे, मग डायरेक्ट टाकलं तरी काय अडचण नाही राहणार. प्रिंटएफ लागलं परत इथं एक वरती मेसेज टाकून घ्या, आपण काल टाकला होता तसा स्टुडंटचे डिटेल्स एक्सेप्ट करण्याकरता. प्रिंटएफमध्ये पर्सेंटेज यसमध्ये त्याचं नेम राहणार, एक /t देऊन टाकू इथं, /t. पर्सेंटेज यसमध्ये त्याचा ॲड्रेस राहणार, परत एक /t लागेल. इथं आपलं काय राहीन आता, पर्सेंटेज डी राहणार आहे, पर्सेंटेज डी. आता मी हा स्लॅश नाही यूज करत, मी डॅश यूज करतो यांच्यामध्ये. पूर्ण आपल्याला बर्थ डेट डिस्प्ले करायची ना, मग आता बर्थ डेट बघा कशी डिस्प्ले होती, पर्सेंटेज डी डॅश पर्सेंटेज डी. कॉमा प्रिंटएफमध्ये मग आपल्याला हाच मेसेज यूज करावा लागणार. इथं मी याला कॉपी करतो, लागलं तर इथून टायमिंग वाचन, दुसरं काहीच नाही. ते कोमा देऊन घ्या. आता इथं बघा हे सगळं याच्यामध्ये एक्सेप्ट होणार आहे, प्रिंटएफमध्ये जाणार आहे हे सगळं. सॉरी आपण मेसेज उलटा केला, हा मेसेज आपल्याला खाली टाकायचा होता, खालच्या प्रिंटएफमध्ये टाकायचा होता हा मेसेज, वरती घेतला मी तो. सॉरी आपण टाईपच करू तिथं, फोनमध्ये गोंधळ होतो, कम्प्युटरमध्ये सोपं असतं ते, डायरेक्ट कंट्रोल-C दाबून. इथे एक मेसेज टाकू, आपल्याला मेसेज वेगळा टाकायचा होता, मी वेगळा टाईप केला होता. तिथं प्रिंटएफ, इथं नेम राहणार आहे
/t ॲड्रेस /t आणि बर्थ डेट /n आणि आत्ता जो मी तिथं टाईप केला तोच मेसेज आपल्याला इथं टाईप करायचा आहे. म्हणजे थोडक्यात हाच मेसेज. आपण टाईपच करू, ते नीट नाही येत, बारीक आहे खूप. %s /t यूज केला आहे आपण वरती /t %s बर्थ डेट राहणार आहे. मग बर्थ डेट करता आपण वरती आत्ता टाकलं होतं. आपल्याला पूर्ण बर्थ डेट एकत्रच डिस्प्ले झाली पाहिजे म्हणून मी डॅश यूज करतो इथं %d आता इथं कॉमा द्यायचं एक. नंतर आता स्ट्रक्चरचेच व्हेरिएबल आहे मग p(i) .name नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये नाही बरं का, आपले बाहेरचे त्याच्यामुळं म्हणतो मी p(i) .address. आता p(i) आता नेस्टेड स्ट्रक्चर चालू झालं आपलं, कारण %d आपलं m ते आपण नेस्टेडमध्ये यूज केलं आहे ना बर्थ डेट नावाचं स्ट्रक्चर. मग आता b पण लागेल आपल्याला डॉट. पहिले आपण डे एक्सेप्ट केलं आहे, डे करता आपण d घेतलेला आहे फक्त d p(i) .b .month p(i) .b .year. इथं आता प्रोग्रामवर डिस्प्ले होणार आहे सगळ्याचे डिटेल्स पूर्णतः. परत एकदा बघून घ्या, एक /n टाकायचं राहिला फक्त न्यू लाईनला /n. आता रन करा. आता विदाउट वॉर्निंग फ्री कंपाईल झाला आहे आपला प्रोग्राम. आता एंटर टोटल नंबर ऑफ पर्सन्स. मग इथं आपण समजा 2% टाकलेले आहे. एंटर पर्सन नेम ॲड्रेस डे मंथ इयर. आता नेम मी पार्थ टाकलं, ॲड्रेस लोणी, डे आता डे कोणता आपला डेट राहणार आहे समजा मग 21, मंथ काहीतरी राहिलेलं आहे आपल्याकडून टर्मिनेटेड विथ 11 नंबर. 11 नंबरला काहीतरी राहिलेलं आहे आपल्या 11 नंबरच्या लाईनला. 11 नंबरला तर काही नाही वाटतं आहे, आपण एकदा रीड करताना बघून घेऊ. बरोबर आपलं अँड टाकायचे राहिलेले आहे इथं, अँड टाकून घ्या, माझ्याकडून राहिलेले ते इथं. आता बरोबर रन होईल. अँड राहिलं होतं टाकण्याचे आपले. बस कधी कधी ज्या लाईनला एरर असतं त्या लाईनला न देता ते दुसरीकडे सांगतं, तो एकदा चेक कर, शक्यतो रीड करताना हे होतं. आता समजा मी 2% डिटेल्स एक्सेप्ट केले. आता नेम टाकलं पार्थ, ॲड्रेस टाकलं लोणी. आता डे टाकायचा आपल्याला, म्हणजे बर्थ डेट टाकायची आहे ना, मग त्याच्यानुसार मग आता आपल्याला समजा मी माझी बर्थ डेट टाकतो. आता आपल्याला बर्थ डेट टाकायची, मग मी इथं बर्थ डेट टाकतो. समजा डे टाकला 22, मंथ टाकला मंथ 3 टाकला समजा मी, आणि इयर टाकलं 2004. आता %चे डिटेल्स आपल्याला एक्सेप्ट करायची, मग त्याचं मी नाव टाकलं समजा स्वप्नील. ॲड्रेस टाकला कोल्हार. बर्थ डेट टाकली 22 समजा 22/4 टाकली, आणि इयर टाकलं 2006. तर आता डिस्प्ले होईल ना बघा तुम्ही. नेम इथं नेमच्या खाली नेम आले, ॲड्रेसच्या खाली ॲड्रेस आला आहे. बर्थ डेट बघा मी तुम्हाला तसं म्हणलो होतो, आपण लिहितो कसे आपण 22/3/2004 तशा फॉर्मॅटमध्ये आली आहे. अशा प्रकारे आपला प्रोग्राम झाला आहे. इथं फक्त आपलं जस्ट अँड टाकायचं राहिलं होतं, दुसरं काहीच नाही, बाकी एक पण एरर नव्हता. तिने आपल्याला 11 नंबरला सांगितलं होतं, पण आपला 11 नंबरला एरर नव्हता काहीच, आपला 18 नंबरला लाईनला एरर होता. इथं आपण स्कॅन ॲपमध्ये आपण रीड करताना ते आपण कॉपी पेस्ट केलं होतं, त्याच्यामुळे आपला अँड टाकायचा राहिला होता.
जस्ट आपण प्रिंटअपमधून कॉपी करून तिथं टाकला होता, त्याच्यामुळे राहिला होता इथं. बघून घ्या परत एकदा आपण टाकलेलं आहे. मोठा करून दाखवू तुम्हाला. इकडचे मेसेज जातील. बरोबर इथं इकडं आपले मेसेज इकडे आहे सगळे. 15 मार्काचा प्रोग्राम आहे. आज पहिल्यांदा इतका मोठा प्रोग्राम झाला आहे आणि पहिल्यांदा इतका मोठा व्हिडिओ झाला आहे 15 मिनटाचा. ते अँड राहिलं म्हणून, नाही तर काही नाही. कम्प्युटरवर मग 10-1 मिनटात होऊन जातो हा प्रोग्राम, टायपिंगचा स्पीड जर चांगला असला तर. थँक्यू.